नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. प्रभागाची वाटचाल विकासाच्या दिशेने आणि विकास होणार विशाल गतीने. अर्थात ही टॅगलाईन वाचताच चर्चेतला उमेदवार हा नेमका कोण आहे अशी चर्चा पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झाली आणि मग प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे विशाल नाव सापडलं. अर्थात विशाल आहेत आणि आता आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. विशालजी, PCMC न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. कसं आहे, तुमच्या नावात विशाल आहे, तुमच्या वडिलांचं नाव विलास आहे, पण प्रभागात विकास नाही आहे आणि तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय प्रयत्न करणार हे सांगा. आमच्या प्रभागात पाहिलं तर मूलभूत गरजांचे सध्या जास्त तुटवडा आहे. त्यामध्ये ट्रॉफिकची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ड्रेनेजची, ह्याच्यावरती भरीव काम करण्याची गरज आहे. आणि त्याच्यानंतर मग आलं ग्राउंड, त्याच्यानंतर गार्डन, त्याच्यानंतर शाळा, असे वेगवेगळ्या पद्धतीने काम करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या भागात तीन विभागामध्ये आमचा प्रभाग विभागलेला आहे. एक आहे आमच्या भागामध्ये कुदळवाडीसारखा जो स्लम काही भाग आहे, त्याच्यामध्ये संजय गांधीनगर सारखा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर आमच्या इकडं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही सोसायट्या झालेल्या आहे. यशरम हमारा सारखं जे म्हाडा अंतर्गत डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर सोसायट्या ज्या की खाजगी बिल्डरने डेव्हलप केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर बैठेघर, अशा 3 विभागामध्ये आमचा प्रभाग विभागलेला आहे. त्याच्यामध्ये सोसायट्यांमध्ये प्रामुख्याने काम करायचं म्हटलं तर कन्व्हेन्स, त्यांची पाण्याची समस्या, बिल्डर संलग्न समस्या आणि इंटरनल मेंटेनन्सचा विषय, तर ह्याच्यावरती काम करायचे. दुसरं म्हणजे त्या सोसायट्यांमधल्या STP प्लॅन्ट रनअप होण्यासाठी लागणारा खर्च तो सोसायट्यांना परवडतो तर नाही परवडत, तर त्याच्यासाठी महानगरपालिका काय करू शकते आणि आम्ही काय करू शकतो त्याच्यावरती काम करणे. आणि दुसरं म्हणजे सोलर पॅनलसाठी महानगरपालिकेकडून जे काही सोसायटी आहेत त्यांच्यासाठी योग्य ते त्यांना जे काय समजा भागभांडवल जे पाहिजे ते महानगरपालिकेकडून बिनव्याजी देण्याचा प्रयत्न करणार. अशा पद्धतीने काम करायची सोसायट्यांमध्ये गरज आहे. बरं विशालजी, मुळात आपला प्रभाग क्रमांक 2 म्हटलं की जाधववाडी, कुदळवाडी, बोराडेवाडी, मोशी, चिखली हा सगळा मोठा परिसर आहे. सोसायट्या पण आहेत, बैठीघरं पण आहेत, बंगलोज पण आहेत आणि अगदी जसं तुम्ही उल्लेख केलात की काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेली पण या ठिकाणी वसाहत आहे. पण हे सगळं जेव्हा एकत्रितरित्या ह्याची मोठ बांधायची असेल विकासाच्या दृष्टिकोनातून, तर नेमकं इथं काय करावं लागेल? विजन काय, आपलं विशाल विजन काय? व्हिजन म्हणजे सर्वात महत्त्वाचं आमच्या भागात COEP सारखं कॉलेज येते, पुणे जिल्हा सत्र न्यायालय आहे, त्याच्या साईडला पोलीस आयुक्तालय, म्हणजे सर्व शासकीय कार्यालयाची आस्थापनाच इथे. हो, शासकीय कार्यालयाची आस्थापना आहे. त्यामुळं आमच्या भागात भविष्य काळात ट्रॉफिक होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने आमचा प्रभाग डेव्हलप होते, तर पुढील भविष्य काळात म्हणजे पुढल्या 5 वर्षात कमीत कमी 10,000 फ्लॅटचं पोझिशन आमच्या भागात होणार आहे. बरोबर. तर त्याच्यावरती काम करायचं म्हटलं तर पहिल्यांदा ट्रॉफिकचं नियोजन, दुसरं पाण्याचं नियोजन, लाईटचं नियोजन, ह्याच्यावरती आम्हाला भरीव काम करायला लागणार आहे. कारण की ते जर काम नाही केलं तर मूलभूत गरजांपासूनच सुरुवात होती. आणि आज आमच्या भागातला काही वर्ग म्हणजे 60% वर्ग चाकण MIDC मध्ये कामाला आहे, 40% वर्ग भोसरी, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी सारख्या भागामध्ये कामाला आहे. तर ह्या भागाला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अंतर्गत DP ते डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. आणि ज्या सोसायट्या आमच्या भागात होत्यात तर त्यांच्यासाठी पाण्यासाठी महत्त्वाचं स्टोरेज आणि त्यांना प्रेशर, त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आणि सोसायटीमध्ये समजा एखाद्या सोसायटीला 1,00,000 लिटर पाणी लागते, तर आत्ता 40,000 लिटरच पाणी पोचते. तर त्यामधला जो गॅप आहे तो कसा कव्हर करायचा त्याच्यावर काम करायला लागेल. म्हणजे 50% पण पाणी अजून मिळत नाही अशी परिस्थिती नाही. आमच्या भागामध्ये पाण्याचा म्हणजे एवढा गहन प्रश्न आहे की सोसायट्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये दरमहा टँकर धारकांना त्यांना द्यायला लागते. बरं, म्हणजे मग टँकर माफिया हा वेगळाच मुद्दा आला परत सगळा पुढचा. हो, कारण की जर टँकर आले की झालं, ते सगळे उद्योग सुरू झाले. हो. मग मला एक असा महत्वाचा मुद्दा असा विचारायचा की आता पाण्याचा असेल किंवा रस्ते असेल, ड्रेनेज असेल, ह्या तर मूलभूत सुविधा झाल्या. हो. आपला प्रभाग याच्या पलीकडे जाऊन आणखी काही समस्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, ज्याला आपण स्मार्ट म्हणतो. बरोबर आहे. स्मार्ट सिटी वगैरे सगळं ऐकलं आपण. हो. स्मार्ट प्रभागाबद्दल काय करता येईल? तुमच्याकडे एक स्मार्ट विजन काय आहे? स्मार्ट म्हणजे आमच्या इथं जर वर्षा भागात गेलं तर 7.5 हेक्टरचं जे मैदान आहे, जे पहिल्यांदा गायरानामध्ये होतं, ते कन्वर्ट करून ते महानगरपालिकेने घेतले. त्या ठिकाणी आत्तापर्यंत 33 कोटी रुपये आले, पण त्या पद्धतीने काम झालेलं नाही. त्या ठिकाणी चांगलं प्लेग्राऊंड, आज तुम्ही पाहिलं तर आमच्या भागात कुठल्याही प्रकारचं चांगलं प्लेग्राऊंड नाही आहे. तर त्या ठिकाणी चांगलं प्लेग्राऊंड, ज्या ठिकाणी
चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडतील. त्याच्यानंतर गार्डनची जी व्यवस्था आहे, आमच्या भागात गार्डनचे बरेच आरक्षण आहेत, पण ते शेतकऱ्याकडून ताब्यात घेणं आणि ते डेव्हलप करणं हा एक मुद्दा राहील. म्हणजे जे काय आजूबाजूला जे वयस्कर लोक आहे, लहान मुलं आहे, त्यांच्यासाठी त्यांना फिरायला खेळण्यासाठी एक विषय होईल. दुसरा आला शाळांचा मुद्दा. चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची शाळा आमच्या भागात होणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी पण जे काही महानगरपालिकेचे आरक्षण आहे शाळांचे ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आमच्या भागात आता COP सारखं कॉलेज आल्यानंतर UPSC MPSC चांगल्या कॅटेगरीचे विद्यार्थी पण आमच्या भागातून काढणार. त्यांच्यासाठी अभ्यासिका होण्यासाठी त्यांना वेगळं एक हॉल आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारं महानगरपालिकेतून जे काही मदत आहे, पुस्तकं असतील किंवा वेगळे लेक्चरर ते ॲडजस्ट करणं, अशा पद्धतीने स्मार्ट काम करायला आम्हाला लागणार आहे. कारण की आमच्या भागात ज्या पद्धतीने शासकीय कार्यालय आलेली आहे त्या पद्धतीने चांगली लोक पण आता आमच्या भागात राहायला येत आहे. आणि त्यांना जर चांगलं राहणीमान त्यांचं सुधारायचं असेल तर चांगल्या गोष्टी त्यांना देणं गरजेचं आहे. बरोबर. विशाल भाऊ, खरं तर म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही आता महापालिकेत तुमचं पाऊल पडलं तर स्वस्त बसून चालणारच नाही. तुम्हाला 5 वर्ष पळावंच लागणार आहे. कारण की तरच याची डेव्हलपमेंट होणार आहे. कारण की जी वर्ष आत्तापर्यंत संधी होती त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. आता मागचं सोडून देऊ, पुन्हा नवीन निवडणुका लागलेल्या आहेत, तर आता आव्हानं पण आहेत आणि ती पेलण्याची ताकद पण तुमच्याकडे आहे. त्यात झालंय असं तुमचं पॅनल, तुम्ही सगळेच अगदी दिग्गज म्हणून आता इथे उभे आहात, शिवाय दादांसारखं नेतृत्व तुम्हाला आहे. पण मला एक असं म्हणायचं की तुम्ही आता निवडणूक लढताय 2क मधून, ती नेमकी माझी म्हणजे महापौर राहिलेली आहेत ते, आणि मग काय असं काही दडपण आहे का की त्यांच्या विरोधात आपण तुम्ही निवडणूक लढताय? नाही, दडपण नाही आहे कुठल्या प्रकारचं. कारण की गेले 10 वर्ष आम्ही पण काम करतोय. समाजामधला जो युवक वर्ग आहे तो पूर्ण माझ्या पाठीशी आहे. कारण की माझं काम पाहिलेलं आहे त्यांनी. आजही तुम्हाला सांगतो, आता मी कुठल्याही प्रकारचं पद नसताना 18 मीटर आणि 30 मीटरचे पत्र मी 80% भरून घेतलेला माणूस आहे. मी शेतकऱ्यांकडून. म्हणजे जे काम जे नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं ते मी केलेलं आहे. आज कुठल्याही प्रकारची जी समस्या, आज 2 पाण्याच्या टाक्या आहेत वरती, त्याच्यासाठी माझे 100 वेळा पत्रव्यवहार आहे आणि अधिकाऱ्यांशी बोलणे. त्यावेळेस त्या पाण्याच्या टाक्या सुरू झालेल्या आहेत. रोड संदर्भात माझे बरेच वेळा निवेदन आहे, पत्रव्यवहार आहे, जे काय मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर ड्रेनेजचा एक प्रश्न आहे आमच्या भागामध्ये, एक नैसर्गिक नाला आहे, त्याच्यावरती मी 6 वर्ष काम केले. त्याच्यात आत्ता त्या 2 कोटी रुपये मंजूर केलेत की त्या नैसर्गिक नाल्यामध्ये डायरेक्ट ड्रेनेजचं पाणी सोडलेले. तर नैसर्गिक नाला कशासाठी? पावसाचं पाणी गेलं पाहिजे ना, ड्रेनेजचं पाणी. तर ते पण आपण त्याच्यामध्ये 2 कोटी रुपये मंजूर करून त्या नाल्यातलं जे ड्रेनेजचं पाणी ते बंद पाईपद्वारे जाईल, जेणेकरून सोसायट्यांमधून जो नाला जातो, घरांसमोरून जातो, त्याचा स्मेल कमी होईल आणि ते डायरेक्ट STP प्लॅन्टला जोडलं जाईल. मी थोडक्यात विशालजी, तुम्ही जनसेवक तर ऑलरेडी झाले, फक्त नगरसेवकचा स्टॅम्प बसायचा, बाकी काय नाही. हा नाही, कसं आहे, आता जर नगरसेवक झालं तर जे काही अधिकाऱ्यांना आता आम्हाला जे एवढा 100 वेळा पत्रव्यवहार करायला लागतो किंवा त्यांना वारंवार कंप्लेंट करायला लागतात की आमचं 2 किंवा एका ह्याच्यातच काम होऊन जाईल. बरं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मी जे काही या प्रभागामध्ये फिरलो, आणि PCMC न्यूज चॅनल तुम्ही पाहिले 32 प्रभागांमध्ये फिरलाय. आम्ही ग्राउंडला जाऊन चर्चा केली. जेव्हा ह्या प्रभागात आलो होतो तेव्हा देखील आम्ही तुमचं व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर बऱ्याचशा लोकांनी असं सांगितलं की विशाल भाऊंचं मुळात समाजकार्यात त्यांचं जास्त त्यांना आवड आहे, किंवा कोरोना काळातलं कार्य पण त्यांनी सांगितलं. हा वारसा कुठून आला? समाजकार्याचा वारसा कुठून आला? समाजकार्याचा वारसा म्हणजे माझं शिक्षण अण्णा हजारेंच्या शाळेमध्ये झाले, राळेगण सिद्धी सारख्या समाजसेवकांचंच नाव आणि त्यांची शाळा, हा त्यांच्या ठिकाणी झाला. आणि माझ्या बरोबरचे जे मित्र परिवार होता त्यांच्यामुळं ज्या ज्यांना अडचण येत होती ते माझं नाव सुचवत होते आणि त्याच्यातून आपण समाजसेवा करत होतो. राजकारण म्हणजे इलेक्शन करायचा हा हेतू नव्हता, समाजकारण करत होतो. त्याच्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये आमच्या TP स्कीम सारखा एक विषय आमच्या जाधववाडीमध्ये आला, त्याच्यात विरोध करताना काही गोष्टी घडल्या आणि त्याच्यातून मग आपण समाजकारणातून राजकारणात आलो. आपल्याला फक्त डोक्यात समाजकारण होतं. बरोबर. कारण की राजकारणात मी पाहिलं बऱ्याचदा तर काही लोक एवढं म्हणजे खोटं बोलतात की ते आपल्याला ते म्हणजे बसूच शकत नाही आपल्या व्यक्तिमत्वात. म्हणून मी थोडंसं राजकारणापासून दूर होतो. त्या ज्या शाळेत शिकलाय अण्णा हजारे, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या विचारांचा. विशालजी, आणखी महत्वाचा असा मुद्दा, अगदी मी आता शेवटाकडे येतो, मला इतकंच म्हणायचं की या प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे विजन आहेच. आता फक्त तिथं पालिकेत संधी इथल्या जनतेने दिली की तो लगेच त्याचा एक विशाल दृष्टिकोन म्हणून तुम्हाला ते काम करावं लागणार आहे. अजून या प्रभागामध्ये अशी काय दुर्लक्षित आहे
की ज्याच्याकडे लक्ष जायला पाहिजे आणि ते पहिल्यांदा केलं पाहिजे? असं काय आहे की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा ते काम हाती घ्या? नाही, आमच्याकडे तुम्हाला सांगितलं ना, सुरुवातच आमच्या मूलभूत गरजांपासून आहे. पाणी, रोड आणि लाईट. ह्याच्यावरती आम्हाला अजून आमचं 10% पण काम नाही झालं आमच्या भागात. कारण की आज जर ज्या तुम्हाला म्हणलो ना मगाशी की 10% म्हणजे 40%च पाणी मिळते, 6% पाणी मिळत नाही. रोडची व्यवस्था इतकी खतरनाक म्हणजे खराब आहे की एका सिग्नलला 6 नंतर अर्धा 1 तास थांबायला लागतं. अरे बापरे. म्हणजे अशा पद्धतीचं काम आहे. पहिल्यांदा आम्हाला डीपी प्लॅन रोड म्हणजे ओपन करणं गरजेचं आहे. जो आता तुम्ही पाहिलं तर इंद्रायणी नदीच्या कडेने 18 मीटरचा जो दिव आळंदी कॉरिडॉर तो ओपन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 30 मीटरचा रोड आहे, एक 18 मीटरचा आहे. हे रोड देव आळंदी रोड संलग्न आडवे रोड आहेत, म्हणजे चिखली, तळावडे आणि चरवलीपर्यंत. ते रोड सगळ्यात अगोदर आम्हाला ओपन करणं गरजेचं आहे, कारण जेणेकरून आळंदी रोड असेल आणि स्पाईन रोड असेल त्याची ट्रॉफिकची समस्या कमी होईल. आणि दुसरं म्हणजे आमच्या भागात 175 एकरचं जे आरक्षण पडलेलं आहे, ज्याला SSC म्हणून त्यांनी संबोधितलेले, तर त्याच्या संदर्भात महानगरपालिकेकडे बजेटच नाही आहे. आज तुम्ही महानगरपालिकेची परिस्थिती बघितली तर 15,000 कोटीचं कर्ज आहे आणि हे 175 एकरचं ते विकत घेणार आहे म्हणतात शेतकऱ्यांकडून. पैसे देणार कुठनं? बरोबर. मग ते काही खाजगी कंपनीच्या कशात घालणार का? त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आम्हाला. अशा बऱ्याच काही समस्या आहे, तर त्याच्यावरती भरघोस काम करताना पहिल्यांदा मूलभूत प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. मूलभूत प्रश्न मार्गी लागल्यानंतरच पुढे जाता येईल आम्हाला. बरोबर बरोबर. आणखी मुळात तेच प्रश्न सुटणं गरजेचं आहे. हो, जे सोडवण्यासाठी खरं म्हणजे पहिल्यांदा हाती काम घ्यायला हवं. हो. नक्की. विशालजी, आणखी एक मला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. दादांचं नेतृत्व आणि ओव्हरऑल आता जे तुमची पॅनलची बांधणी आणि जे तुम्ही आता पायाला भिंगरी लावून फिरताय सगळीकडे वगैरे, काय कसा प्रतिसाद आहे? काय तुम्हाला लोक भेटतात तेव्हा काय बोलतात, काय चर्चा करतात? आता जर आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला म्हणजे जे भेट दौरा चालू केला, तर लोकांचा एकच विषय आहे की आमची कामं झालेली नाही आहे, तुम्ही आमची कामं करा, आम्ही तुमच्याबरोबर आहेत. कारण की जे काय आत्तापर्यंत जे 9 वर्ष गेले त्याच्यामध्ये जे पाहिजे ते लोकांना मिळालेलं नाही. लोकांना काय पाहिजे? चांगला एक रोड पाहिजे, लाईट पाहिजे आणि पाणी पाहिजे. आणि सोसायटी ज्यांचे जे विषय आहेत, बिल्डर अंतर्गत, कन्व्हिटेड अंतर्गत, तो एक विषय. जे बैठेघरांचा विषय, त्यांच्यासमोरचं ड्रेनेज चांगलं पाहिजे, त्यांना पाणी पाहिजे आणि लाईट पाहिजे. सगळ्यांची समस्या सारखीच आहे, बदल काय नाही, कमी जास्त आहे. तर त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर इनलिगल घरांचा पण प्रश्न आमच्या इथं भागात झाला. या ठिकाणी बंगले पाडले, बरेच कव्हरेज झाले. अशा पद्धतीची चुकीची कामं आमच्या भागात घडलेली, त्यामुळं लोकांचा प्रतिसाद आमच्या बरोबर आहे. आणि आज कुठलाही जो मतदार आहे तो हुशार झालेला आहे. तो पूर्ण एखाद्या उमेदवाराची माहिती घेतल्याशिवाय तो त्याच्याबद्दल चांगलं बोलतच नाही आणि चांगला बोलणार पण नाही. त्यांना सगळं माहिती आहे. फक्त कसं आहे, काही ठिकाणी दबाव यंत्रणेमध्ये लोक थांबतात, बा नको आपल्याला पुढे जायला. पण लोकांचा जो अंतर्गत आतमधला जो प्रतिसाद आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. तर त्याच्यामुळं आम्ही जे काय आता फिरतोय तो आम्हाला चांगला प्रतिसाद देतोय. त्यात वसंत शेठ सारखे, बोराटे सारखे जे नगरसेवक आहे, अश्विनीताई सारख्या, रुपालीताई सारख्या, ज्या त्यांचं तर आंदोलन तुम्हाला माहिती बरोबर आहे. हा, तर आमचं जे काही जे काम करण्याचं जे चौकोन आहे तो एकदम चांगला आहे आणि चारी बाजूनी आमची ताकद एकवटलेली आहे. आज वसंत शेठनी पण त्यांचा पक्ष बदलण्याचं कारण एकच की काम नाही करून दिलं. अश्विनीताईंचा पण तोच मुद्दा आहे. रुपालीताई तर आज यांना ग्राउंडसाठी उपोषण केले, त्याच्यानंतर रोडसाठी उपोषण केले, रात्रीचं ते महिला म्हणजे उपोषण करणाऱ्या महिला म्हणून त्यांच्या अख्ख्या राज्यात प्रसिद्ध आहेत. हा, आणि आपलं पण काम आहे. त्याच्यामुळं आमचं जे कामाचं आहे तर आमच्यावर कुठं कोणच डाग म्हणजे आमच्यावरती डागच म्हणजे बोलच शकत. तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी स्कोर 4-0 होईल इथं? होऊ शकणार, कारण की लोकांचा जो प्रतिसाद आहे ना तर एकदम खूप चांगला आहे. म्हणजे मी पण आता तसं पाहिलं तर मी तुम्हाला नाही म्हणलो, मी समाजसेवा करतो, राजकारणाचा काही विषय नव्हता. पण लोकांची जी सहानुभूती भेटतात ना तर ते बोलण्यापलीकडचं आहे. बरं, प्रभागात राष्ट्रवादी असं तुम्ही म्हणताय, महापालिकेत काय पुन्हा राष्ट्रवादी? हो, येणार ना. अजितदादांचे प्रयत्न चालू आहेत. सगळे जे काय आमचा आहे ना, 1 नंबरचा पॅनल असेल, तुम्ही पाहताय 2 नंबरचा, त्याच्यानंतर 11 नंबरचा, 8 नंबरचा, हे आमचे जे काही चांगले पॅनल, आमचा 2 नंबर प्रभागातला, त्याच्यानंतर राहुल भोसले असतील, अजित भाऊंच्या तिथला असेल, हे आमचे पॅनल एकदम स्ट्रॉंग आहेत. तर आमच्या हिशोबाने कमीत कमी ह्या इथं आमचा 30चा आकडा पार होईल किंवा 30पर्यंत आम्ही जाईल असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. एकंदरीत विशालजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण तुमचा दृष्टिकोन विशाल आहे.
जनता तुमच्या सोबत आहे आणि उद्या महापालिकेत पाऊल पडलंच तर तुम्ही जनतेसोबत राहाल, कारण की जनसेवक ही पदवी तुम्ही ऑलरेडीच घेतलेली आहे. अशी आशा ऑलरेडी तुमच्याकडून जनता पण बाळगून आहे. आणि जे काही तुम्ही आता समस्यांवरचं विजन मांडलं ते पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे तुम्ही मेहनत घ्याल अशीच मी इच्छा बाळगतो आणि थांबतो. तर हे होते विशालजी. अर्थात त्यांचं स्लोगनच आहे की प्रभागाची वाटचाल विकासाच्या दिशेने, अर्थात विकास होणार विशाल गतीने. अर्थात विशालजींना महापालिकेत पाहण्यासाठी इथली जनता देखील निश्चितपणे आतुर असेल, कारण की त्यांच्याकडनं काम हो आणि ते काम करतील असं आत्तापर्यंत त्यांना प्रतिसाद स्वतः विशालजींनी सांगितलं की मिळतोय. अर्थात निकाल जनता जनार्दनाच्या हाती आहे. नेमकं काय घडणार या प्रभागात याचं उत्तर आपल्याला निकालाच दिवशी मिळणार आहे. पाहत राहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.